तर आता महायुती सरकार पुन्हा एकदा स्थापन होणाऱ्या राज्यात शपथविधीच्या सोहळ्याच्या तयारीलाही वेग आलेला आहे। काय पार्श्वभूमीवर त्या घडतंय नेमक्या घडामोडी पाहूया। नव्या सरकारमध्ये गृह खात्याचा पेच कायम। भाजप गृहमंत्रीपद सोडण्यास तयार नाही। शिंदे गटही गृहमंत्रीपदासाठी आग्रही। भाजपच्या गटनेता निवडीनंतर 4 तारखेलाच महायुतीची बैठक होण्याची शक्यता। 4 तारखेला सकाळी 10 वाजता भाजप गटनेत्याची निवड। विधान भवनात भाजप आमदारांची बैठक होणार। भाजपकडून निर्मला सीतारामन आणि विजय रुपाणी यांची निरीक्षक म्हणून नेमणूक। दोन्ही निरीक्षक उद्या राज्यात दाखल होणार। निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजप विधिमंडळ पक्षाचा नेता निवडला जाणार। महायुतीच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याचं महानियोजन। केंद्रीय मंत्र्यांसह 22 राज्यांचे मुख्यमंत्री हजर असणार। तर एक मुख्य स्टेज आणि आजूबाजूला 2 छोट्या स्टेजची उभारणी। विविध धर्मांच्या संत महंतांसह 2000 व्हीव्हीआयपींच्या पासेसची सोय। लाडक्या बहिणींना शपथविधीसाठी विशेष आमंत्रण। सत्ता स्थापनेपूर्वी देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर हालचालींना वेग। गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, धनंजय मुंडे, माधुरी मिसाळ यांच्यासह अनेक नेते फडणवीसांच्या भेटीला। शपथविधीसाठी आझाद मैदानाच्या पाहणीसाठी एकच पक्ष गेल्यानं लोकांमध्ये गैरसमज। कळवलं असतं तर आम्ही गेलो असतो। भाजप नेत्यांकडून आझाद मैदानाच्या पाहणीनंतर दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया। भाजप आमदार पंकजा मुंडे सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट। पंकजा मुंडेंची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता। एकनाथ शिंदे यांच्या आजच्या सर्व बैठका रद्द। प्रकृती ठीक नसल्यानं डॉक्टरांकडून शिंदेंना विश्रांतीचा सल्ला। मंत्रिमंडळात स्थान मिळवण्यासाठी नेत्यांचं लॉबिंग सुरू। हसन मुश्रीफ, प्रकाश सोळंके यांनी घेतली अजित पवारांची भेट। दत्ता भरणेंना मंत्रिपद मिळावं, लोहार समाजाच्या प्रतिनिधींची मागणी। अमित शहांनी मंत्रिमंडळात सहभागी होणाऱ्या आमदारांचं रिपोर्ट कार्ड मागवलं। सूत्रांची माहिती, आमदाराचा लोकसभेवेळेचा परफॉर्मन्स कसा होता हे पाहिलं जाणार।